की डबल नावं घालायची, दुसऱ्या विभागातले मतदार इकडे आणून टाकायचे. एकाच नावाचे अनेक उमेदवार टाकायचे, अरे मतदार टाकायचे. कुठचे आहेत ही आपल्याला कळायची. आता ह्यांनी असं केलेलं आहे का जी नावं ॲड होतात, ती सगळी मिक्स केली जातात. म्हणजे तुम्हाला कळतच नाही, की नवीन नावं कुठची आलेली आहेत ती. किंवा तुम्हाला सर्च करायचं असेल, तर सर्च देखील करता नाहीत, का बाबा अल्फाबेटिकली नावं आपल्याला घेतली तर मतदार यादीच्या घोळामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे नवीन सांगायचं काही गरज नाही. आपण फक्त लोकांनी, नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजेत, की लक्ष्मी दर्शन करायला येतील त्यांना योग्य तो मार्ग योग्य नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतं जी यादीमध्ये येत आहेत, दुबार नावाची येत आहेत, त्याची चर्चा प्रचंड वाढलेली आहे. तसंच हा मुद्दा अतिशय चर्चितही झालेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बातमी लावली होती, कशाप्रकारे शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी देखील अशा प्रकारे हा घोटाळा समोर आणला होता. त्यानंतर पुन्हा एकदा हा घोटाळा समोर आणण्यात आला आणि आता बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी नेत्यांनी देखील हा घोटाळा समोर आणलेला आहे. वसई विरारमध्ये तब्बल 80,000 इतकी दुबार मतं आहेत. म्हणजे कशाप्रकारे फक्त नगरसेवकी आता या मतदानामध्ये ही माहिती समोर आली आहे, परंतु विधानसभेमध्ये देखील एक मोठा घोटाळा झाला असेल याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण गोष्टीबाबत आता आपण जाणून घेऊया बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आणि प्रवक्ते अजित पाटील यांच्याकडून, की या संपूर्ण मुद्द्यामध्ये नेमके कुठे लूप होल्स आहेत आणि कशा प्रकारे हे मतदान जे ते फिरवलं जाऊ शकतं आणि हवी तशी आपली सत्ता आणली जाऊ शकते. सर नमस्कार. दुबार नमस्कार. मतदारांबद्दल आधी तरी खूप कमी माहिती आहे, पण काय सांगाल नेमकी संपूर्ण हा काय घोटाळा सुरू आहे? अ, एक मोडस त्यांची असं आहे, की मशीनचा बागोलबुवा उभा करून त्यांनी ही एक वेगळी पद्धत अवलंबलेली आहे, की डबल नावं घालायची, दुसऱ्या विभागातले मतदार इकडे आणून टाकायचे. एकाच नावाचे अनेक उमेदवार टाकायचे, अरे मतदार टाकायचे. अनेक फोटो सेम आहेत. वेगवेगळे एपिक नंबर आहेत. काही ठिकाणी सेम एपिक नंबर आहेत. अशा वेगवेगळे फंडे वापरून अ, आपलं साध्य हासिल करायचं आणि विधानसभेला यांनी बऱ्याचशा ठिकाणी ते केलेलं आहे. परंतु आता यांचे सगळे रस्ते आम्ही बंद करण्याचं ठरवलेलं आहे आणि बहुजन विकास आघाडीने लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 80,000पेक्षाही अधिक नावं ही दुबार आहेत. काही ठिकाणी सिंगल नाव आहे, लक्ष्मी किंवा अशी सिंगल नाव आहेत आणि त्या सिंगल नावाने त्यांनी नोंदणी केलेली आहे आणि गेल्या वेळी चालून गेलं. विधानसभेची यादी आहे, महापालिका म्हणते आम्हाला काय करता येत नाही. परंतु आम्ही त्यांना असं सगळं डिटेल दिलेलं आहे. संपूर्ण नावं काढून प्रिंटआउट मारून दिलेले आहेत. त्यांना पेन ड्राईव्हमध्ये पण दिलेले आहेत. विविध ठिकाणचे आमच्या कार्यकर्त्यांनी प्रूफ सकट, ॲड्रेस सकट, सोसायटीच्या लेटर हेड सकट सबमिट केलेलं आहे. आणि यावेळी हे सगळे त्यांचे मार्ग बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे निश्चित यावेळी, गेल्या वेळी आमची मतं कमी झाली नव्हती. वाढीव मतं कुठून आली त्याचा आम्ही शोध घेतला असता आम्हाला कळालं, की ही अशी दुबार मतं किंवा बाहेरची मतं आणून टाकलेली आहेत. बरीचशी अशी मतं आहेत जी सिंगल मतं आहेत. म्हणजे घरपट्टी विभागाला देखील ती सापडली नाही किंवा BLO जे आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना देखील ही सापडलेली नाहीत. मग ही नावं आली कुठून? आम्ही ते एक मागणी केलेली आहे, का हे जे सापडत नाहीत त्यांची सगळी नावं डिलीट करावीत. का जे घरपट्टी विभागाला सापडत नाही, कर्मचाऱ्यांना सापडत नाही, राजकीय कार्यकर्त्यांना जे सापडत नाहीत, असे मतदार आले कुठून आणि हे कोण आहेत मतदार? तर ही सगळी डिलीट करायला पाहिजे. त्यासंबंधी सविस्तर निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि निश्चित यावेळी बहुजन विकास आघाडी यामध्ये जातीने लक्ष घालू नये. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि तिचे सहयोगी पक्ष असतील, ते 100% रिझल्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवतील. सर कुठेतरी दुबार मतदारांमध्ये जर एक प्रश्न असा आहे, की जे सीरियल नंबर असतात ते वेगळे असतात. त्यामुळे जे आपल्याला शाही मिळते ती काढता येते का? किंवा मतदान पुन्हा-पुन्हा करून जर ते पकडलं जाण्याची शक्यता किती असते? काही ते निवडणूक जे लोकं असतात तिथे बसलेली त्यांना ते कळत नाही का? अ, तुम्ही बघितलं असेल का जी बोटाला इंक लावली जाते, ती देखील निघते. अशा प्रकारे इंक वापरली जाते किंवा अशी केमिकल वापरली जातात. त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे वापर करतात. त्याचाच गैरफायदा घेऊन निवडणुकीमध्ये हे सगळे फंडे केले जातात. परंतु याच्यावर आम्ही जातीने आता लक्ष ठेवू नयेत. दुबार नावं आहेत, त्याच्या देखील याद्या काढलेल्या आहेत. ज्यांचे फोटो सेम आहेत, जे डुप्लिकेट आहेत, ते सगळ्याच्या सगळे रस्ते आम्ही बंद केलेले आहेत.
त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असाल की आता त्यांची भाषा चेंज झालेली आहे. हं. तर कुठेतरी या संपूर्ण प्रकरणानंतर जे आहे ते निवडणूक आयोगाला तरी जाग येईल का? कारण हे सगळे घोटाळे कारण ते तर प्रत्येक वेळी जे आहे ते डिनाय करतात, की असं काही नाहीये. आम्ही पूर्ण जे काही ते ट्रान्सपरंट आहे. तर कुठेतरी तुम्हाला वाटतं का, की ह्यानंतर तरी एक्सेप्ट होतील, की चुका होतायत म्हणून? बघा जे अ, या निवडणुकीमध्ये इन्व्हॉल्व लोक आहेत, जे राजकीय लोक आहेत, पूर्वी एक मतदार यादी असायची आणि त्याला पुरवणी यादी वेगळी असायची. म्हणजे जी नावं ऍड केली जायची ती नावं कुठची आहेत ही आपल्याला कळायची. आता ह्यांनी असं केलेलं आहे का जी नावं ऍड होतात ती सगळी मिक्स केली जातात. म्हणजे तुम्हाला कळतच नाही की नवीन नावं कुठची आलेली आहेत ती. किंवा तुम्हाला सर्च करायचं असेल तर सर्च देखील करता नाहीत का बाबा अल्फाबेटिकलनी नावं आपल्याला घेतली तर कळू शकतात का? किंवा असं कुठचीही ऑप्शन त्यांनी ठेवलेले नाहीत. जेणेकरून अन्यथा काय संपूर्ण महाराष्ट्राची किंवा आजूबाजूच्या राज्याची किंवा सीमेवरच्या प्रदेशाची सगळ्या मतदार याद्या एकत्र केल्या तर त्याच्यामध्ये कळून येतं का लोकसभेला आम्ही काढलेलं की कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, ठाणा, भिवंडी, अंधेरी, भाईंदर या ठिकाणची नावं इकडे घुसवलेली होती. तर हे देणं गरजेचं आहे निवडणूक आयोगाने का आम्हाला सर्च करता आलं पाहिजे, नावं शोधता आली पाहिजेत एकत्र घेऊन. संपूर्ण महाराष्ट्राची किंवा आजूबाजूच्या लगतच्या प्रदेशाची. तर जेणेकरून 100% पकडला जाईल. त्याच्यामुळे मतदार यादीमधला गोंधळ असतो, त्याच्यामध्ये हे सगळे रस्ते असतात. हे फक्त बागोलबुवा मशीनचा तयार करून एक वेगळ्या दिशेला विरोधकांना पाठवतात. प्रत्यक्षात त्यांचा हा हातखंडा आहे. ही असली नावं आहेत. जे फेरी युनियनवाले आहेत, रिक्षा युनियनवाले आहेत, कॅटरिंगवाले आहेत, अशा ज्यांच्याकडे मॅनपॉवर सप्लाय करतात, अशा लोकांकडनं नावं घेतात आणि त्यांची कार्ड देखील ह्यांच्याकडे असतात. म्हणजे तुम्ही जर असे डाऊटफुल वाटले तर त्यांना निदान 3 कार्ड तरी त्यांच्याकडे मागा का बाबा आधार कार्ड दाखव, तुझं रेशन कार्ड दाखव, इलेक्शनची कार्ड दाखव. किमान 2 ते 3 कार्ड त्यांनी दाखवली पाहिजेत. यावेळी आम्ही अशी सगळी नावं शोधलेली आहेत आणि त्यांचे रस्ते कसे बंद करायचे आहेत याची सगळी उपाययोजना केलेली आहे. निवडणूक आयोगाला देखील सांगितलं आहे. अन्यथा आम्हाला न्यायालयीन मार्ग पत्करावा लागेल. सर शेवटचा प्रश्न. आता जनतेला काय सांगू इच्छिता? आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतर्कता कशी बाळगावी? आणि महत्त्वाचा प्रश्न विधानसभेमध्ये मतांचा घोळ होऊनच कुठेतरी परिवर्तन झालंय का? ह्यावर काय सांगाल? महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी माहिती आहे का परिवर्तन हे मतदार यादीच्या घोळामध्येच झालेलं आहे. त्याच्यामुळे नवीन सांगायचं काही गरज नाही. आपण फक्त लोकांनी, नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजेत, की लक्ष्मी दर्शन करायला येतील त्यांना योग्य तो मार्ग, योग्य तो रस्ता नागरिकांनी दाखवायला पाहिजे. तरच आपली लोकशाही टिकेल, असं मी नागरिकांना आवाहन करेन. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं, की मतदार यादीचा घोळ हा विषय अतिशय चर्चेत आहे. पाहण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं, कारण येणाऱ्या काही दिवसातच अंतिम यादी जाहीर होणार आहे आणि निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे वसई विरार महानगरपालिका निवडणुका ज्या एक महत्त्वाच्या निवडणुका आहेत, लोकल पक्ष असू दे किंवा सत्ताधारी असू दे, यांच्या दोघांच्या दृष्टीने पाहण्यासारखं असेल पुढे काय होतं. धन्यवाद.